कळंबोलीतील हॉटेल द्वारका पेटवून देण्याचा प्रयत्न, सीसीटीव्हीमुळे आरोपी गजाआड। नवी मुंबईतील कळंबोली परिसरात एका माथेफिरूने प्रसिद्ध हॉटेल द्वारकामध्ये पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अवघ्या काही तासात बेड्या ठोकल्या आहेत। ऋतिक पगारे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी ऋतिक पगारे हातात पेट्रोलची बाटली घेऊन हॉटेल द्वारकामध्ये शिरला। काही कळण्याच्या आतच त्याने हॉटेलच्या परिसरात पेट्रोल ओतले आणि आग लावण्याचा प्रयत्न केला। या प्रकारामुळे हॉटेलमधील कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये एकच घबराट पसरली होती। सुदैवाने आग आणखी पसरण्यापूर्वीच त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला। कळंबोली पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या माहितीनुसार ही घटना 26 एप्रिल 2026 रोजी पहाटे सुमारे 2:41 वाजण्याच्या सुमारास सेक्टर 5 येथे महावीर प्लाझा या इमारतीमधील द्वारका हॉटेल अँड रेस्टॉरंट बार येथे घडली। या प्रकरणी हॉटेल मालक रवी शेट्टी यांनी तक्रार दाखल केली आहे। पोलिसांनी या प्रकरणी ऋतिक रवींद्र पगारे याला ताब्यात घेतले। ऋतिक हा सेक्टर 5 येथील शिवसागर सोसायटीत राहतो। त्याच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। घटनेनंतर आरोपी तिथून पसार झाला होता। माहिती मिळताच कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात ऋतिक पगारे पेट्रोल ओतताना स्पष्टपणे दिसून आला। या पुराव्याच्या आधारे पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवून आरोपीला अटक केली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री हॉटेलमध्ये 2 ग्राहकांमध्ये झालेल्या वादात हॉटेल मालक शेट्टी यांनी मध्यस्थी करून ही भांडणे सोडवली होती। याचा राग ऋतिक पगारे याला आला होता। याच रागातून संतापलेल्या ऋतिकने हॉटेलच्या शटरवर बाटलीतील पेट्रोल ओतून आग लावण्याचा प्रयत्न केला। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।